आमच्या शिरगूप पिऊन निघालेला सरळसोट डांबरी रस्ता थेट कालिया नदीत उतरून नंतर वर चढणीवर चढून सरळ कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मिरज, चिकोडी इथे जाऊन पोचत असे. म्हणजे त्या रस्त्यावरनं तशा एसटी धावायच्या. अशा या अजगरी रस्त्यावरनं कधी अवचित दुपारी किणकिण असा घंटीचा आवाज अगदी दुरून आम्हाला ऐकू यायचा आणि त्याचवेळी आम्ही पोरं आजीला ओरडून म्हणायचो, "आज्जे, परसातले साधू आलेत ग." एवढं बोंबलून आम्ही पोरं धूम पडत ती गंमत बघण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहायचो. आता ह्या उघड्या साधूंना परसातले साधू का म्हटलं जात असे ते मला आजही माहीत नाही. परंतु कदाचित आपल्या परसदारी जशी भाजी उगवते तसे हे साधू अचानक कधी धूमकेतूसारखे उगवत आणि म्हणूनच त्यांना परसातले साधू म्हटलं जात असावं. आमची आजी आम्हा पोरांचं ते बोंबळणं ऐकून आणि तो घंटीचा किणकिण आवाज ऐकून लगेच आमच्या आयांना ओरडून म्हणत असे, "अगो, झटपट पूजेची ताटं तयार करा, परसातले साधू येत आहेत." तशा आमच्या आया हातातलं काम टाकून पूजेच्या ताटात हळद कुंकू, मुठभर ज्वारी, एका तांब्यात पाणी, थोडं गूळ, खोबरं, तांदूळ आणि मिळालीच तर 4 परसातली फुलं ताटात ठेवून आजीबरोबर रस्त्यावर जाऊन उभ्या राहत. त्यावेळी गावातल्या इतर बायका देखील रस्त्यावर उभ्या असत. आता हे परसातले साधू कोणत्या पंथातले होते हे तो परमेश्वर जाणे, पण आता मला वाटतंय की ते नागा साधू असावेत, कारण तेच एक साधू संपूर्ण विवस्त्र राहतात. आता आमच्या परसातले हे साधू देखील संपूर्ण विवस्त्र असत. आपल्या सर्वांच्या देवघरात जशी झोपलेल्या देवांना उठवण्यासाठी घंटी असते ना, अगदी तशीच घंटी त्यांच्या डाव्या हातात असे आणि उजव्या काखेत एक लांब झोळी आणि त्याच हातात सफेद सुताचे कुंच्यासारखे झाडू असत. त्या झाडूनं सावकाश वारा घेत घेत घंटी किणकिण वाजवत आपण आल्याची वर्दी देत देत ते येत असत. या साधूंमध्ये वृद्ध साधू, वयस्कर साधू, तरुण साधू यांचा समावेश असे. त्यात 2 15-16 वर्षाचे तरुण साधूही होते. थोडक्यात सगळ्या वयोगटातले ते साधू असत. तरीही हे साधू जटाधारी साधू नव्हते. त्यांना भरगच्च मिशा किंवा लांबलचक जटाधारी केस नव्हते, तर त्यांच्या डोकीचा तुळतुळीत चमन गोटा केलेला असे. म्हणजे त्यांच्या गुप्त इंद्रियाचे केस सोडल्यास बाकी सर्वत्र केसाचा तुळतुळाट होता. आम्हा पोरांना विशेष कुतूहल वाटत असे ना, ते त्यांच्या नग्नतेचं. आता माणसाच्या नग्नतेत काय विशेष असतं देव जाणे. पूर्वीपासनं कोणाला नग्न बघणं ही एक कुतूहलाची गोष्ट ठरवलेली असली तरी आपल्या भारतात मात्र ती हास्यास्पद ठरलेली आहे. असे हे नग्न साधू घोळक्यानं आमच्या रस्त्यावरून जवळ आले की आमच्या आया त्यांना ओवाळायच्या. त्यांच्या पायावर पाणी घालून हळद कुंकू वाहून फुलं ठेवत आणि नंतर त्या साधूंच्या झोळीत ज्वारी, गूळ, खोबरं, तांदूळ जे काही त्यांच्या ताटात माती मसण असे ते त्या झोळीत ओतून देत. आता एक एक बाई एका एका साधूचीच पूजा करत असे आणि बाकीच्या त्यावेळी थांबत. आणि अशी त्या बायांची पूजा झाली की मजेशीर घटना घडत असे. ते साधू आपल्या गुप्त भागावरील एक केस तटकन तोडून त्या रिकाम्या पूजेच्या ताटात ठेवत आणि नंतर तोंडातल्या तोंडात काही पुटपुटत भराभरा निघून जात. आणि आमच्या आया आजीनं देवघरात ठेवलेल्या त्या लहानशा चांदीच्या पेटीत तो केस भक्तिभावानं जपून ठेवत असत. ही पेटी आमच्या अंबाबाईच्या मागे ठेवली जाईल. तसं पाहता तो विचित्र प्रसादही त्या अंबाबाईच्या पुढ्यात कोण ठेवणार म्हणा. म्हणून कदाचित ती पेटी अंबाबाईच्या मागे ठेवली जात असावी. आमच्या त्या पेटीत असे कितीतरी केस जपून ठेवलेले होते. आता त्यावेळी आणि आज देखील आमच्या मांजरीवाडीत तरी असं मानलं जातं की ह्या पवित्र केसांमुळे घरातली इडापिडा टळून समृद्धी येते. आज त्या हास्यास्पद आठवणीनं मला फार हसायला येतं. कोण कुठल्या अंधश्रद्धेनं वागणाऱ्या एखाद्या भाविकाला कुठल्या गोष्टीत कसलं देवत्व दिसून येईल हे काही सांगता येत नाही. त्या दिवशी आम्ही पोरं आजीच्या दटावण्याकडे दुर्लक्ष करून त्या साधूच्या नग्नतेच्या आठवणीनं दिवसभर खुदू खुदू हसत राहायचो. हे परसातले साधू कधीतरी एखाद्या अवचित पावसाच्या सरीसारखे येत आणि नंतर कोणाशी काहीही न बोलता किंवा कोणाला कसलाही आशीर्वाद न देता फक्त पुटपुटून आपल्या एका केसाचा त्याग करून ते आले तसे निघून जात. या साधूंना कोणी आपल्या घरी बोलवलं तर ते हातानं नाही म्हणून निघून जात.
फक्त त्या सुनसान रस्त्यावरून भरभर चालणाऱ्या आपल्या अस्तित्वाची जाणीव ते आपल्या हातातल्या घंटीनं करून देत. जणू अगदी जगाच्या अंतापर्यंत चालत राहण्याचा संदेश जगाला देत ते दिसेनासे होत. आम्ही मुलं तेव्हा फार लहान होतो, त्यामुळे असं त्या साधूंना नग्न बघणं आम्हाला फार मजेशीर वाटत असे. त्यात आमची वडीलधारी मंडळी, त्या नग्न साधूंना आम्ही असं बघत असताना कोणी ओरडतसुद्धा नसत. परंतु नंतर आमच्या वाढत्या वयामुळे कधी अवचित येणाऱ्या त्या घंटीच्या किणकिण आवाजानं आम्ही पोरींनी कधी त्या रस्त्याच्या कड्याला उभं राहून त्या नग्न साधूंचं दर्शन घेतलं नव्हतं, किंवा आजीनं जाऊन त्या देवघरात ठेवलेल्या डबीला, म्हणजे मी तरी कधीच स्पर्श नाही केला. पुढे मी मोठी झाल्यावर एकदा आजीला विचारलं की आजी, ह्या असल्या गोष्टीत कधी देवत्व असतं का? त्यावेळी माझी आजी श्रद्धेनं म्हणाली होती, तू मोठी झाली, शिकलीस आणि शहाणी झालीस तरी शंकराच्या पिंडीला तू नमस्कार करतेस ना? अगं, शंकराची ती पिंड कसलं प्रतीक आहे याचा त्यावेळी तू विचार करतेस का? हे बघ सरस्वती, काही गोष्टी आपल्या मानण्यावर असतात आणि मी ही गोष्ट मानते. तशी मी गप्प झाले होते. परंतु नंतर एकदा मी मुंबईवरून घरी आलेली असताना मला अंबाबाईला नमस्कार करताना ती केसांची डबी दिसली. तशी मी ती डबी सर्वांच्या नकळत उचलून अगदी दूर फेकून दिली होती आणि नंतर का कोणास ठाऊक मला फार बरं वाटलं होतं. पुढे माझ्या आजीनं ती डबी पुष्कळ शोधली तरी तिला ती कधी सापडलीच नाही. परंतु नंतर त्या पेटीची जागा दुसऱ्या पेटीनं घेतली होती. मी तरी आता किती पेट्या अशी दूर नेऊन फेकणार होते. परंतु त्या दिवशी आजी आणि घरातली माणसं मी ती फेकलेली पेटी शोधताना आजीला म्हणाले, आजी अगं जाऊ दे ती पेटी कुठं गेली तर. हे बघ, असली वस्तू देवघरात ठेवणं म्हणजे देवाचा अपमान करण्यासारखं आहे, असं नाही का वाटत आजी तुला? तशी आजी माझ्या पाठीवर थरथरणारा आपला हात ठेवून मला हलकेच म्हणाली, सरस्वते, माणूस शिकला की त्याचा देवावरचा विश्वास उडून तो शास्त्रावर बसतो. देवापेक्षा त्याला शास्त्र खरी वाटायला लागतात. पण सरस्वती, आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या काही श्रद्धा नाही मोडता येत ग. अगं, या परसातल्या साधूंच्या पूजेची ही प्रथा आणि तो त्यांच्या केसाचा प्रसाद, यात काहीही तथ्य नाही हे मला माहिती आहे. पण तरीसुद्धा त्या प्रथा आपल्याकडून तरी मोडल्या जाऊ नयेत असं मला वाटतंय. सरस्वते, आता बघ, ते परसातले साधू असं घंटी किणकिणत रस्त्यावरनं गेले आणि माझ्या सुनांनी त्यांना ओवाळून तो प्रसाद घेतला नाही तर माझं मन नंतर सतत अस्वस्थ होत राहिलं असतं. त्या अस्वस्थतेचं नाव आहे सरस्वते, प्रथा. हे बघ, केवळ प्रथा म्हणून काही काही गोष्टी आपण आजही करतो, यापुढेही करता येतील, या परसातल्या साधूंच्या प्रथेसारखी. आणि एक दिवस अचानक माझी आजी हात घट्ट धरून म्हणाली, पण काहीही म्हण सरस्वते, तू ती चांदीची पेटी फेकायला नको होतीस. अगं, तू केस टाकून द्यायचेस आणि रिकामी पेटी आणून तिथे ठेवायची नाही का? अगं, ती पेटी चांदीची होती. त्यावेळी मी काहीही न बोलता फक्त माझी मान खाली घातली होती, कारण त्यावेळी माझ्याजवळ बोलण्यासारखं काही नव्हतं. माझ्या आजीनं ते सगळं संपवूनच टाकलेलं होतं. आता प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या वाटचालीत त्याचा अनेक व्यक्तींशी संबंध येतो. लहानपणी काही व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यात एक आदर्श म्हणून राहतात. तरुणपणात काही व्यक्तींच्या गोड आठवणी हृदयात जातात, तर काहींचा विरह कायमचा मनात घर करून राहतो, तर कधी नको असलेल्या व्यक्तीच्या नुसत्या आठवणीसुद्धा नको नकोशा होऊन जातात. माझं म्हणाल तर माझ्या बालपणी आणि तरुणपणी देखील आमची आनंदी आत्या माझ्या आयुष्यात अगदी कायमची कोरून राहिली होती. माझ्या मनाच्या एका सांदी कोपऱ्यात नेहमी तिच्या अनेक आठवणी मी जपून ठेवल्या, त्या आजसुद्धा आहेत. त्यावेळी वाड्यातली आम्ही पोरं शाळा शिकत होतो. आमचे रहीम मास्तर स्वतःच प्रश्नांची उत्तरं फळ्यावर लिहून आम्हाला पास करत होते, तर कधी आम्ही परीक्षा न देतासुद्धा जर त्यावेळी आजारी असलो तरी ते आम्हाला पास करत असत. त्यावेळी माझ्या त्या चिमुकल्या आयुष्यात काही घडलं की मी लगेच ते फक्त माझ्या आनंदी आत्याजवळच बोलायचे. वाड्यात सगळ्या मुलांपेक्षा मी आत्याच्या फार जवळ होते.
आमची ही देखणी आत्या आमच्या सर्वांच्या जन्माअगोदर आमच्या सातमाईंच्या वाड्यात आपलं पांढरं कपाळ घेऊन माघारी आलेली होती. ज्यावेळी आपल्या तान्ह्या मुलांना सुरेश रमेशला घेऊन ती कायमची सातमाईंच्या आणि माझ्या आजीच्या पदराखाली राहायला आली, त्यावेळी तिने आजी आणि सातमाईंचा आधार घेतला होता. पण नंतर मात्र तिने आमच्या सर्व कुटुंबियांना स्वतःचा आधार देऊन ती आम्हा सगळ्यांना सांभाळत आली होती. आमच्या सातमाईंच्या वाड्यात भक्कम पाया आमची अंबा आजी असली तरी आमची सगळ्यांची सावली आमची आनंदी आत्या होती आणि तिची ती सावली आमच्यावर शेवटपर्यंत राहिली. माझ्या आयुष्यात एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व म्हणून ती राहिली आणि नेहमीच राहील. आमच्या आजीने आमच्या सातमाईंच्या वाड्याची वाटणी केल्यानंतर आमच्या वाड्याच्या शेवटच्या 6 खोल्या आनंदी आत्याला देण्यात आल्या होत्या. आमची ही आत्या अत्यंत निग्रही स्वभावाची होती. आपल्यामुळे कोणाला कसला त्रास होऊ नये म्हणून ती नेहमी फार दक्ष असे, पण दुसऱ्याच्या दुःखात मात्र ती न सांगता सुद्धा सामील होऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असे. आपले पती सयाजीरावांच्या मृत्यूनंतर ती अनेक वेळा सातमाईंच्या पारावर खाली मान घालून गप्प बसलेली आम्ही बघायचो. पण त्यांच्या आठवणी नदी कोणासमोर, अगदी आपल्या आईसमोर सुद्धा धाय धाय करून कधी रडली नव्हती. तिने कधीही त्यांच्या आठवणी इतरांबरोबर वाटलेल्या नव्हत्या. तरी देखील माझ्या आजीनं अनेक रात्री तिच्या शेजारी झोपलेल्या आपल्या त्या तरुण पोरीला पदर तोंडावर झाकून मूक हुंदके गिळताना पाहिलं होतं. तेव्हा होणारी तिची ती थरथर आजीला जाणवली होती. त्यावेळी आजी, सातमाईंनो तुम्ही असं का केलं ग, का नाही तिच्या कुटुंबाला वाचवलं, म्हणून स्वतःच पदराचा बोळा तोंडात खुपसून रडत असे. आमच्या वाड्यातल्या सगळ्या मुलांचे जन्म सखा सोडून आत्या आणि आजीच्या हाताने झालेले होते. आत्याला माहिती होतं तिच्या त्या अकाली वैधव्यानं आपली आई, आपले भाऊ फार दुःखी आहेत. तेव्हा नंतर तिने स्वतः सावरून त्या सर्वांना सावरलेलं होतं. आमची आनंदी आत्या तिच्या लग्नापूर्वी अतिशय बडबडी आणि फार विनोदी वृत्तीची होती. आपल्या पाठीमागच्या सर्व भावंडात तिच्या पाठीला पाठ लावून आलेल्या रामदास काकांवर तिचा विशेष जीव होता. रामदास काकांना सुद्धा आपल्या या अक्कीची फार ओढ होती. त्यावेळी आत्याच्या त्या कठीण प्रसंगी आजी आणि लहानशा रामदास काकांनीच तिला सांभाळलं होतं. ही दोघं भावंड काहीही घडलं तरी एकमेकांशी बोलून त्यातून मार्ग काढत असत. माझ्या आजीला अचानक आजोबा गेल्यानंतर जरा मोठ्या असलेल्या रामदास काकांचा आणि आपल्या आनंदीचाच फार आधार होता. परंतु नंतर ही माझी सर्वगुण संपन्न आत्या अकाली वैधव्य येऊन ऐन तारुण्यात अकाली म्हातारी होऊन आबोल झाली होती. त्यानंतर तिच्यातली ती विनोद वृत्ती संपून तिच्या तोंडावरचं ते प्रसन्न हास्य कायमचं पुसलं गेलं होतं. आता या सगळ्या घटना मी जरा मोठी झाल्यावर मला आपोआप कळल्या होत्या. त्यावेळी मला अनेक प्रश्न पडत असत की आमच्या या चांगल्या आत्याच्या आयुष्यात देवानं तिला काय असं वैधव्याचं जीव घेणं दुःख दिलं आहे. मी अनेकदा हा प्रश्न त्या आमच्या शांत देवघरात देवांना विचारत असे. जेव्हा उत्तरच नसेल तेव्हा मौन घेणं चांगलं हे माहीत असलेले ते सगळे देव गप्प मौन घेऊन तसेच उभे असत. मला आजही अनेक वेळा चुलीजवळ बसून गप्प स्वयंपाक करणाऱ्या माझ्या आनंदी आत्याचा चेहरा समोर दिसतो. तिच्या त्या गोऱ्यापान चेहऱ्यावर त्या चुलीतल्या ज्वालांचा लाज उजेड पडलेला असे आणि तेव्हा तिचा तो शांत, सुंदर, अगदी अंबाबाईसारखा चेहरा नेहमीच माझ्या स्मरणात राहिलेला होता. माझी ही देखणी सद्गुणी आत्या आजसुद्धा माझ्या स्मरणात तशीच आहे. ती माझ्या का मी तिच्या माहिती नाही, पण आम्ही दोघी फार जवळ होतो. माझ्या प्रत्येक बाबतीत मी तिचा सल्ला घेत असे. माझं काही दुखलं खुपलं तर मी ह्या आत्याचाच पदर ओढत असे. ही माझी छान आत्या मोठ्यात मोठी होऊन जात असे आणि लहान पोरात एकदम लहान होऊन जायची ती. मला आजसुद्धा ते छान दिवस आठवतात. ज्यावेळी आम्ही चांदी आईला देण्यासाठी गुप्त जागी धान्य चोरून ठेवायचो तेव्हा आमची ही आत्याच आम्हा पोरांना नव्या नव्या गुप्त जागा दाखवत असे. मला आत्ता या क्षणी जाणवतं आहे आम्ही पोरांनी कधीही एखादा चुरमुऱ्याचा लाडवाचा चिमणीचा घास तिला दिला नव्हता. त्यावेळी आत्या चांदी आईकडनं भरपूर लाडू घेऊन आमच्या पोरांना देत असे. तरी तो एक लाडू देणे घेण्याचा प्रश्न नव्हता, तो एक नाजूक भावनेचा प्रश्न होता. आणि त्यावेळी आम्ही त्या परीक्षेत नापास झालो होतो.
कोणी आपल्यासाठी काही केलं तर त्याची परतफेड काढावी हे कळण्या इतपत त्यावेळी आमचं वय नव्हतं. तरी मला आज आठवतही नाही. आमच्या या चांगल्या आत्यानं कधी कोणाकडनं काही घेतलं नव्हतं. मला तर आजसुद्धा वाटतं की तिचा तो जन्म दुसऱ्याला भरभरून देण्यासाठी झालेला असावा. तिने आम्हा सगळ्या कुटुंबियांना ह्या त्या कारणाने भरभरून दिलंच होतं. सखा गेल्यानंतर आमच्या इरली काकू आम्हा मुलींना पाहिल्यावर नेहमी म्हणत असत की ह्या पोरींनी माझ्या सखाला खाल्लं, या सरस्वतीने त्याला ठार केलं. तेव्हा मी आत्याच्या कुशीत शिरून, आत्या मी सखाला नाही मारलं ग असं म्हणून ढसाढसा रडत असे. आणि त्यावेळी आत्या आम्हाला आपल्या हृदयाशी घट्ट धरून भरल्या गळ्यानं म्हणायची, सरस्वते अगं शांत हो. मी पुन्हा पुन्हा तिच्या कुशीत तोंड खुपसायची, रडत रडत म्हणायची, आत्या मी सखाला खाल्लंय हे काकूचे शब्द कसे विसरू ग. तेव्हा आत्या मला समोर ओढून शांतपणे म्हणत असे, सरस्वते एक लक्षात ठेव, अगं बाळे, इरलीनं आपल्या पोराला गमावलंय आणि जर तुला असं बोलून तिच्या मनाला शांती मिळत असेल तर बोलू देत की तिला. तू फक्त माझ्यासाठी ते मनावर घेऊ नकोस. आणि मी माझे डोळे पुसत माझं डोकं हलवत असे. परंतु आमच्या इरली काकूंचे ते एखाद्या बाणासारखे तीक्ष्ण शब्द नेहमीच माझ्या हृदयात अगदी खोलवर खुपसून राहिले होते आणि त्या भयंकर शब्दांचं दुःख मला आजसुद्धा विसरता आलेलं नाही. तसं इरली काकूंचं ते आपल्या एका आईचं आपल्या पोराला कायमचं हरवण्याचं दुःख मला कळत होतं. तरी तिने येता जाता कोणाला बोटं, विशेषतः माझ्याकडे बोटं करून हे ह्या सरस्वतीमुळे झालं, तिने माझ्या सखाला खाल्लं असं सतत मला म्हणणं मला किती भयंकर दुःख होत असेल याची तुम्हाला कल्पना नाही येणार. त्यावेळी मला शब्दाचं महत्त्व कळलं होतं. शब्द हे सोन्यासारखे मौल्यवान असतात, ते तसेच सोन्यासारखे वापरायचे असतात. नंतर मोठेपणी लेखिका झाल्यावर मी लिहिलं, शब्द सोन्याचे असतात, ते सोन्याप्रमाणेच वापरावेत. हे शब्द मला सुचायला त्यावेळी आमच्या इरली काकू कारणीभूत होत्या. म्हणजे कोण कुठे कारणीभूत होईल हे सांगता येत नाही. त्यावेळी इरली काकूंनी सर्वांशी आपला संबंध तोडलेला होता. अगदी आमच्या आजीशी देखील ती जेवढ्याच तेवढं बोलत असे. इरली काकू फक्त आनंदी आत्याचं थोडंसं ऐकायच्या आणि आपली प्रियतम माणसं कायमची गमावलेल्या आत्याला आमच्या या काकूंच्या दुःखाची जाणीव होती. त्यामुळे ती त्यांना काही बोलत नसे. ती एकदा त्यांना म्हणाली की इरली बहिणी, तू एवढी रडू नकोस, अशानं तुझे डोळे फुटून जातील ग, त्यापेक्षा काहीतरी कर, आपल्या मनाला आवर. त्यावेळी इरली काकू मोठ्यांदा रडत आपल्या पोटावर हात मारत किंचाळल्या की अगं आनंदे, मी कशी माझ्या मनाला आवरू. हे पोट बघ माझं, मूल न होण्याचं ऑपरेशन करून मी माझ्या सखाचा येण्याचा मार्गच बंद करून त्याला कायमचं हरवलंय ग. आणि त्या माझ्या पोराला मी विसरणार कशी. तू कधी आपल्या नवऱ्याला विसरू शकशील का. मला माहिती आहे तू मनात रडतेस, मूकपणे रडतेस, तर मी मोठ्यांदा रडते. हाच आपल्या दोघीतल्या रडण्यातला फरक आहे. आनंदे, मला माझ्या पोरासाठी रडू दे. त्याचं दुःख फक्त माझं आहे, मी त्याला परत आणू शकत नाही, हे माझं दुःख आहे ग. त्यावेळी आत्या काहीही न बोलता सातमाईंच्या पारावर जाऊन डोळे मिटून बराच वेळ बसली होती. त्यावेळी आजी आम्हा सगळ्यांना म्हणाली, आनंदीजवळ कोणी जाऊ नका, तिला तिथे बसू दे जरा शांत. आणि त्या क्षणी मला वाटलं होतं असंच आपण धावत धावत सखा पडला त्या कातळावर उभं राहून आपला जीव द्यावा. पण तेवढं धैर्य नव्हतं माझ्यात. त्यामुळे मी त्यावेळी जोरात रडत म्हणाले, सातमाईंनो, सखाला नेण्यापेक्षा तुम्ही मला का नाही नेलत ग. आणि तेव्हाच माझी आई तीरासारखी तिथे येऊन मला घट्ट धरून रडत म्हणाली, सरस्वते, अगं पुन्हा कधी असं बोललीस, माझ्या गळ्याची शपथ आहे बघ तुला. त्या दिवशी मी आणि आई दोघी एकमेकींना जवळ घेऊन खूप रडलो होतो. त्यावेळी आत्या सातमाईच्या पारावर डोळे मिटून बसली होती आणि त्यावेळी आमच्या वाड्यात रडणंच रडणं भरलेलं होतं. आता म्हणतात कुठल्याही दुःखावर काळासारखा औषध नाही, पण त्या काळाच्या औषधाला सुद्धा इरली काकूंचं दुःख कमी करता आलं नव्हतं. त्या काळाच्या औषधाला सुद्धा तिने हरवलं होतं. आमचं शिरगुप्पी गाव ते आमची मांजरीवाडी हे अंतर 6 मैलांचं होतं.
त्यामुळे आमच्या मांजरीवाडीत एखाद्या स्त्रीला रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या की तातडीनं आजीला बोलवलं जाईल. कधी दवाखान्यात न घालता माझ्या आजीच्या हातनं बाळंतपण केलं जाईल. मांजरीवाडीतली अर्धे अधिक बाळंतपणं माझ्या आजीने केली होती. किन्ना काकांचे कावत्या मावत्या आजीच्या हातातूनच झाले होते. त्यावेळी माझी आजी तरुण होती, आनंदी आत्या तेव्हा लहान होती. पण जर कोणी रात्री असं आजीला तातडीनं बोलवायला आलं की त्यावेळी आमची लहानगी आत्या लगेच आजीची ती पिशवी बरोबर घेऊन तिच्याबरोबर जाऊन तिला मदत करण्यासाठी नेहमी तिच्या बाजूला उभी राहत असे. आणि एखाद्या अर्भकानं ह्या जगात पदार्पण केलं की आजी ते पहिल्यांदा आत्याच्याच हातात देत असे. त्यावेळी त्या अर्भकाला उलटं करून त्याच्या ढोंगणावर चापट्या मारून आत्याच त्याला पहिल्यांदा रडायला आणि पहिला श्वास घ्यायला लावायची. पुढे काय झालं, आमच्या मांजरीवाडीतल्या सुना दवाखान्यात न जाता आजी आणि आत्याच्या हातनं बाळंत व्हायला लागल्या होत्या. कधी काय व्हायचं, एखादं पायाळू मूल अडलं जाई किंवा एखादं मूल आडवं येई तरी माझी आजी एखाद्या कुशल डॉक्टरप्रमाणे त्या बाईची सुटका करत असे. आपली गरोदर पत्नी एकदा का आजी आणि आत्याच्या हातात सोपवली की तो शेतकरी निवांतपणे आपल्या ओसरीवर बसून पान खायला मोकळा होई. एवढा विश्वास त्यावेळी माझ्या आजी आणि आत्यावर होता. तसंच आमच्या मांजरीवाडीत आत्या अनेकांच्या कामी येत असे, परंतु अशी ही सर्वगुणसंपन्न आत्या मात्र स्वतःच्या नशिबी ऐन तारुण्यात वैधव्य घेऊन दुर्दैवी ठरली होती. माझ्या आजीला आपल्या ह्या पोरीचं विलक्षण दुःख होतं. खरोखर लक्ष्मी चांगल्या माणसांना भोगायला लावते हे खरं आहे. माझ्या आजीला आपल्या या अबोल गुणी पोरीचं प्रचंड दुःख होतं. तरुणपणी विधवा होणं हे किती भयंकर असतं हे तिने स्वतः भोगलं होतं. एकांत किती दुःखदायक असतो हे सुद्धा तिला माहिती होतं. त्यामुळे जेव्हा आत्या वाड्यात राहायला लागली तेव्हा ती सतत आत्याच्या जवळ असे. पूर्वी ती कोणाच्याही चुलीसमोर बसून भाकरी खात असे, पण आत्या आल्यानंतर ती नेहमी आत्याच्या चुलीजवळच भाकरी खायला लागली होती. अगदी रात्री झोपताना सुद्धा आजी आत्याला आपल्या कुशीत घेऊन झोपत असे. तशी पूर्वीही आत्या नेहमी आजीबरोबरच असे. नंतर ती आमच्या वाड्यात कायमची राहायला आली तेव्हा त्यांनी सगळा वाडा आपल्या खांद्यावर घेतला होता. सगळ्या भावांच्या लग्नकार्यात तिने आजीला कधीच तिच्या वडिलांची म्हणजे आमच्या आजोबांची कमी भासू दिली नव्हती. वाड्यात कोणाच्या चुलीवर काही गोडधोड शिजलं की ते सगळ्यांच्या ताटात जाईल याकडे तिचा कटाक्ष असे, किंवा कधी कोणा जावेचं तान्हुलं तिन्ही सांजेला किरकिरायला लागलं की सातमाईंच्या नावानं त्या तान्हुल्याची दृष्ट काढून चुलीत टाके आणि मग ते तान्हुलं गाढ झोपी जाईल. आमच्या मांजरीवाडीतल्या अनेक आया आपल्या तान्हुल्याची आत्याकडनं दृष्ट काढून घेत असत. आता माझ्या आजीला आणि आत्याला कधी कोणी काही आपल्या चुलीकडे विशेष काही शिजवलं की त्या दोघींना जेवायला बोलवत असे. तेव्हा आजीही त्या कोणाचं मन मोडू नये म्हणून त्या चुलीजवळ जाऊन काही खात असे, तर आत्या सरळ नको म्हणून गप्प आपल्या चुलीजवळ बसून राहील. नंतर कोणीही कितीही आग्रह केला तरी ती जात नसे. एकदा आपल्या पोरीचं दुःख बघून आजी आम्हाच्या आयांना म्हणाली की तुम्ही मला कोणी असं जेवायला बोलवू नका. मग मी इथे बसले की आनंदी जेवत नाही, चुलीतली राख चिवडत खाली मान घालून बसते. माझी आजी म्हणते त्यात तथ्य होतं. आपली आई आपल्याजवळ नसली की आमची आत्या उदास होऊन जायची. त्यावेळी जेवणा खाण्याकडे किंवा तिला पाठवलेल्या जेवणाकडे तिचं लक्षसुद्धा नसायचं. आपल्याच कसल्या तरी विचारात मग्न होऊन ती चुलीतली राख काडीनं चिवडत बसायची. त्यावेळी कोणी तिला हाक मारली ना तरी तिचं लक्ष नसायचं. एकदा मात्र काय झालं, तातूचा दुसरा वाढदिवस होता. मंगी काकूंनी आत्याला फारच आग्रह करून आपल्या चुलीजवळ जेवायला बोलवलं होतं. तेव्हा अचानक आत्या मोठ्यानं रडत म्हणाली, मंगे मी अशी कपाळकरंटी आहे, तुझ्या भरल्या संसारात मी कशी बसून जेवू ग? नको ग नको, तुझ्या भरल्या संसाराला माझी दृष्ट लागायला नको. तशा मंगी काकू रडत रडत म्हणाल्या, अक्के आमच्या सातमाई वाड्याबाहेर पारावर जेवतात, पण तू आमासनी सातमाईंच्या जागेवर आहेस आणि सातमाईचं नजर कोणाला लागत नाही. अक्के तुही किरपा आमच्यावर आहे आणि असल बी. मंगी काकू एवढं बोलून रडत रडत निघून गेल्या होत्या. आता आमच्या वाड्याची अशी रचना होती की कुणीही कुठेही काहीही बोललं
की ते वाड्यात सगळ्यांना ऐकू जात असे. मंगी काकूंच्या प्रकरणानंतर दुसऱ्या दिवशी रामदास काकांनी सर्वांना ओसरीवर बोलवून सांगितलं की ह्यापुढे कसलंही कार्य असलं किंवा कोणाचाही वाढदिवस असला तरी सर्व गोडाधोडाचा स्वयंपाक आत्याच्याच चुलीवर करून ओसरीवर सगळ्यांची एकत्र पंगत बसेल. नंतर तसंच व्हायला लागलं आणि नेहमी असल्या समारंभात आपल्याला कपाळकरंटी समजून अलिप्त राहणारी आमची आत्या आता अनायसे सहभागी होऊन आमच्यात रमून गेली होती. माझी अशिक्षित आजी तशी फार हुशार धोरणी होती. आपल्या मागे आपल्या 5 पांडवात जमिनीच्या वाटणीवरून कसली भांडणं होऊ नयेत म्हणून अगोदरच तिने आपल्या वाड्याच्या वाटण्या करून दिल्या होत्या. आमच्या रामदास काकांचं लग्न होऊन इरली काकू वाड्यात आल्या तेव्हा सर्वजण आत्याच्याच चुलीकडे जेवत होते. पण नंतर रामदास काकांची चूल वेगळी झाली आणि नंतर लग्नानंतर सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या झाल्या. त्यामुळे सर्वांना एकाच वाड्यात राहून स्वतंत्रपणे संसार करता येऊ लागले होते. कधीकधी 150 माणसं तिच्या हयातीत अशा कशा वाटण्या करून एकाच वाड्यात वेगवेगळ्या चुली बसवल्या म्हणून आजीला टोकत तेव्हा आजी सडेतोडपणे म्हणत असे, अरे श्रीरामाच्या राजवाड्यात राज्याच्या हक्कावरून हे एवढं रामायण घडलं, तसंच मग माझ्या या 5 पांडवात तसं रामायण घडायला नको. अरे तुला एवढं कळत नाही, 5 पोरांना 5 लेंगे असले की नंतर एका लेंग्यासाठी भांडणं होत नाहीत. 5 लेंगे असले की भांडण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून मी आधीच सगळ्यांना 5 लेंगे शिवून दिले. माझं ऐक, तू सुद्धा तसंच कर. नंतर तो विचारणारा आजी तू बरोबर केलंस असं म्हणत निघून जात असे. तेव्हा आजी त्यावेळी आत्याला म्हणायची, आनंदे, काही माणसांना कोणाचं चांगलं बघवत नाही आणि म्हणून नंतर अशा चौकशा करायला येतात. अशा या आमच्या सातमाईंच्या वाड्यात सर्व भावांचे संसार वेगवेगळे असले तरी आम्ही मुलं कोणाही काकूच्या चुलीसमोर बसून जेवू शकत होतो. कोणी खाऊ आणला की तो प्रथम आजी किंवा आत्याच्या हातात दिला जाई आणि नंतर तो खाऊ त्या आमच्या हातावर टेकवत. कोणाला बरं नसलं की सगळा वाडा त्याच्या भोवती गोळा व्हायचा. थोडक्यात काय, एकाला लागलं तर त्याची कळ दुसऱ्याला जाणवत होती, एवढी एकी आमच्या वाड्यात होती. आता सगळ्यांच्या जमिनी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व जमिनीचं उत्पन्न सर्व भाऊ सारखं वाटून घेत. त्यामुळे जर एखादं पीक नीट नाही आलं तर कोणाला नुकसान जाणवत नसे. गोठ्यातल्या म्हशीचं दूध त्यांच्या त्यांच्या चुलीकडे जात होतं. तसंच दूध केंद्राची गाडी यायची त्यावेळी ज्याच्या त्याच्या दुधाचे पैसे ज्यांना त्यांनाच मिळत. त्यात मात्र कसल्या प्रकारची वाटणी होत नसे. ज्यावेळी आत्यानं बेळगावहून आणलेली आपली सगळी जनावरं आपल्या भावंडात वाटून टाकली त्यावेळी सुरेश रमेशसाठी म्हणून आजीनं एक दुभती म्हैस आनंदी आत्याजवळ ठेवली होती. पण पुढे आमचे हे 2 दादा चिकोडीला शिकायला गेले तेव्हा त्या म्हशीचं दूध आपल्या चुलीजवळ आई आणि स्वतःपुरतं ठेवून उरलेलं सगळं दूध आत्या सगळ्यांच्या चुलीकडे नेऊन द्यायची. आता आत्यानं आजीकडून कुठल्याच शेताची वाटणी घेतली नव्हती. त्यामुळे माझे बाबा आणि काका तिला वर्षभर पुरेल एवढं धान्य ठेवून देत. त्यामुळे आत्याला कोणाकडं काही मागण्यासाठी हात पसरावे लागत नव्हते. रामदास काका आत्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवून तिला सांभाळत असत. अगदी आत्याला गुळाच्या ढेपीसुद्धा वर्षभराच्या देण्यात येत असत. मला एक आठवण आहे, सातमाईंच्या वाड्यात दिवाळी जवळ आली की आमचे काका आत्याकडून आम्हा पोरांच्या जुन्या कपड्याची मापं लिहून घेऊन शिरगुप्पीच्या गुंज्या शिंपेच्या दुकानात जात आणि एकाच रंगाच्या कपड्याचा तागा खरेदी करून त्यात आम्हा सर्व पोरींचे परकर आणि झंपर शिवून आणत. तसंच गुंज्या काका उरलेल्या कपड्याच्या 2-3 पिशव्या शिवून देत. आम्हा पोरींच्या कपड्यांबरोबर वाड्यातल्या सर्व मुलांना खाकी रंगाच्या हापचड्ड्या आणि सफेद रंगाचे शर्ट मिळत. ज्याच्या त्याच्या डोकीच्या मापाची नेहरू टोपी देखील त्यांच्या कपड्यांबरोबर असे. आता वर्षाकाठी हे असे सरसकट एकाच रंगाचे एकाच तऱ्हेचे कपडे शिवण्यात कोणाची कसली पसंती किंवा नापसंती विचारली जात नसायची. सगळ्यांना एकाच धाटणीचे परंतु वेगवेगळ्या मापाचे कपडे मिळत. शिवलेल्या कपड्याची गाठोडी बैलगाडीतनं वाड्यात आणली की आजी आणि आत्याला आम्ही आमचे कपडे घालून दाखवायचो आणि नंतर सैल किंवा घट्ट होणाऱ्या कपड्यांना त्या दोघी कंदिलाच्या उजेडात टाके घालून शिवत बसत. मला आजसुद्धा त्या कंदिलाच्या उजेडात कपड्यांना टाके घालत बसलेल्या आजी आणि आत्या आठवतात आणि पोटात गलबलून येतं.
दिवाळीला आम्हा पोरांच्या कपड्यांची जी गत असे तीच गत घराच्या बायकांची लुगड्यांबाबत असे. आमचे नागोकाका एक जात 6 रंगाची एकाच किमतीची लुगडी घेत असत. यात कुणाही काकूची पसंती विचारली जात नसे. फक्त माझ्या आजीला म्हणून जांभळट रंगाचं वेगळं लुगडं घेतलं जाईल. आमच्या घरच्या बायकांच्या चोळ्या मात्र आत्या रात्रभर जागून हातानं शिवून देत असे. कारण पुरुष मंडळींना चोळ्या गुंजा काकाकडे शिवायला देणं पटायचं नाही. परिणामी आमची आत्या त्या सगळ्यांच्या चोळ्या शिवत बसायची. पुढे आत्याचा इतका हात त्या चोळ्या शिवण्यात बसला की ती गावातल्या कोणाच्याही चोळ्या शिवून द्यायला लागली. रामदास काकांनी तिला भाऊबीजेला एक हातमशीन घेऊन दिलं होतं. मग आमच्या सगळ्यांचे कपडे आत्याच शिवायला लागली. तसं पाहता आत्यानं शिवलेले आमचे कपडे अगदी नीटनेटके नसत, पण पुढे नेहमीच्या सवयीनं आत्या छान छान कपडे शिवायला लागली. गावातल्या पोरांची अंगरखी, दुपटी, कानटोप्या, लंगोटसुद्धा ती शिवून देत असे. ती शिवणकामात रमून गेली होती. उरलेल्या कपड्याच्या चिंध्यातनं आत्या आम्हा मुलींना रिबिनी, छोटे रुमाल शिवून द्यायची. आत्तासुद्धा माझ्याजवळ काही रिबिनी आणि रुमाल माझ्या बालपणीची आठवण म्हणून मी जपून ठेवले आहेत. आणि कधी त्या रिबिनी आणि रुमालावरनं हलकेच हात फिरवताना मला माझी आत्या आठवते. आता ती नाही आहे, परंतु तिच्या स्पर्शानं भरलेल्या त्या दोन्ही गोष्टी मला तिचा तो थंड स्पर्श पुन्हा पुन्हा देत राहतात. आता आमच्या माजरीवाडीत कसली दुकानं नव्हती की दवाखाना नव्हता. एखादं देऊळ आणि भगतही नव्हता. इथं फक्त शेतं, मळे आणि बाबळीची रानं पसरलेली होती. आम्हाला काही हवं असलं की बैलगाडी जोडून किंवा सायकलवरून शिरगुप्पीला धावावं लागे. मांजरीवाडीत 1-2 महिन्यानं येणारा दगडू कासार आणि त्याचा तरुण मुलगा मारत्या जेव्हा निरनिराळ्या रंगांची बांगड्यांची उभी खोकी घेऊन ये तेव्हा त्यांची भरपूर विक्री होत असे. शिरगुप्पीहून काही आणायचं असेल तर मांजरीवाडीतली पुरुष मंडळी तिथे जात. घरातल्या बायका कधी म्हाळसादेवीच्या जत्रेशिवाय काही खरेदीसाठी शिरगुप्पीला जात नसत. त्यामुळे दारी बांगड्या घेऊन येणाऱ्या दगडू कासाराच्या भरपूर बांगड्यांची खरेदी घरोघर व्हायची. हे दोघंही आया बहिणींनो बांगड्या भरा असं बेंबीच्या देठापासून कोकलत प्रथम आमच्या वाड्यात येऊन आजीच्या पायाला हात लावून आमच्या ओसरीवर बसत. त्यावेळी आजी त्यांना म्हणत असे, आलास का रे दगडू, घरी सगळं खुशाल आहे ना. तेव्हा दगडू कासार वय आहे म्हणून आनंदी आत्याजवळ मोजून तो 14 लाल सोनेरी रंगांच्या बांगड्या 7 महिन्यांसाठी द्यायचा. त्या घेऊन आत्या त्या दोघांना थंड ताकाचे पेले द्यायची. माझ्या आजीचं एक होतं, ते आमच्या गावातल्या माणसांशिवाय कधीही बाहेरच्या कोणा माणसांना चटकन 7 महिन्यांच्या पारावर पाठवत नसे आणि हे दगडू कासाराला माहिती होतं. फक्त एकदा मारुत्या लहान असताना तो आजारी पडला तेव्हा या दगडूनं 7 महिन्यांना बांगड्या आणि पेढ्यांचा नवस बोलला होता आणि नवस फेटण्यासाठी तो स्वतः 7 महिन्यांच्या पारावर एकदाच गेला होता. तर हे दोघं थोडा वेळ आजीशी गप्पा मारून माझ्या आईच्या हातचा गुळाचा चहा पिऊन नंतर आत्यानं दिलेल्या शिळ्या भाकरी, दही, चटणीबरोबर तोंडी कांदा लावून खात आणि मग आपली बांगड्यांची खोकी उघडत असत. आमच्या आया टोपली ज्वारी भरून आम्हा मुलींसह त्या बांगड्यांच्या खरेदीसाठी ओसरीवर जमत. त्यावेळी प्रत्येकी 1 डझन बांगड्यांवर 2 सुपे भरून जोंधळे असा व्यवहार व्हायचा. त्यावेळी त्या निरनिराळ्या सुंदर बांगड्या आम्हा मुलींचं भान हरपून टाकत असत आणि आमच्या वाड्याची खरेदी आटपली ही आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी येण्या अगोदर आत्याच्या हातचं जेवून खाऊन ते इतर वाड्यात जाण्यासाठी बाहेर पडत. आमच्या वाड्यातनं बाहेर पडल्यानंतर ते लंगड्या किन्ना काकाच्या वाड्यावर जात आणि नंतर ते सगळ्या मांजरीवाडीवर फिरायचे. माझ्या आजीचं एक होतं, ती कधी कोणाच्या हातात टिचकलेली बांगडी ठेवू देत नसे. ती म्हणायची, पोरीनो, बांगड्यांच्या सुरेख किणकिण आवाजात ते टिचकलेली बांगडी त्या सुरेख आवाजाला बेसूर बनवते, त्यामुळे ती काढून टाकणं योग्य. मला आजसुद्धा आमच्या वाड्यातलं ते वातावरण आठवतं आहे. आमच्या वाड्यात आम्ही सर्व कुटुंब वेगळी राहत होतो, तरी देखील भिंतीचा तो एक आडोसा सोडला तर आम्ही एकमेकांशी मायेच्या धाग्यानं बांधलेलेच होतो. तसे आमचे कटकटी शिवा काका इतके सर्वांवर ओरडत असत, पण जरा कोणाला काही दुखलं खुपलं की सगळ्यात अगोदर तेच धावून येत. जरा कोणाला काही झालं की सगळा वाडा लगेच तिथे धावून येत असे. पुढे आमच्या वाड्यातली एकी बघून अनेक शेतकरी मंडळींनी आपल्या उतार वयात आपल्या वाड्याच्या जमिनीच्या वाटण्या केल्या होत्या आणि आमच्या वाड्यासारखीच त्यांच्या तिथेही एकी आणि सुखशांती नांदत होती. आमची आजी म्हणते तसं,
एक टिचकलेली बांगडी दुसऱ्या बांगड्यांच्या सुरेख किणकिणण्याच्या तालाला बेसूर बनवतात. तसंच आमच्या वाड्यात सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक आमचा सखा गेला होता आणि नंतर आमच्या फार चांगल्या इरली काकूंनी त्या टिचकलेल्या बांगडीगत होऊन सर्व वाड्याचा सूर ताल बिघडवून टाकलेला होता. आता म्हणतात ना, अति सुखाला नजर लागते, तसं झालं होतं आमच्या वाड्याचं. यावेळी आमच्या वाड्याला आणि इरली काकूंना वेळोवेळी आमच्या आनंदी आत्यानं सावरलं होतं. आणि हे सगळं दुःखदायक आमच्या सातमाईंच्या वाड्यात आमच्या सातमाई जागृत असताना घडलेलं होतं. त्याच गोष्टीची सगळ्यांना खंत वाटत होती. त्यावेळी आम्हा सर्वांना हे सुद्धा माहिती होतं, इरली काकूंनी त्यांच्या माहेरच्या माणसांनी आमच्या वाड्याची परंपरा मोडली, त्याचे हे सगळे परिणाम होते. म्हणून मी आत्ता तुम्हाला सांगते, जर तुमच्या घराण्यात एखादी परंपरा पिढ्यानपिढ्या चालू असेल तर तुम्ही कितीही शिकलेले असाल, ती परंपरा मोडू नका, नाहीतर तुम्हाला त्याचे असे आमच्या वाड्यासारखे वाईट परिणाम भोगावे लागतील. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं प्रकरण. श्रोते हो, आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत या पहिल्या भागाच्या. उद्या जो भाग ऐकणार आहात तो या पहिल्या भागाचा शेवटचा भाग असणार आहे. भेटूयात उद्या सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या प्रकरणासह. पण श्रोते हो, एक विनंती आहे, ह्या कादंबरीचा दुसरा भाग आपल्याच चॅनलवर लवकरच सुरू करणार आहे तुम्हाला ऐकण्यासाठी. ही कादंबरी संपल्या लगेच सुरू करू का मध्ये काही कालावधी जाऊन मग दुसरा भाग सुरू करू, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. जितक्या जास्त कमेंट येतील त्याप्रमाणे आपण पुढचा भाग वाचायला घेऊयात. एवढंच सांगतो आणि थांबतो. भेटूयात उद्या आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या प्रकरणासह. नमस्कार.